झी 24 तास, एक पाऊल पुढे। उन्हाळ्यामध्ये मुलांना खेळण्यासाठी आधार असतो तो बागेचा, मात्र बागांचीच दुरावस्था झालेली असती तर? आपला जिल्हा आपली बातमीमध्ये या आठवड्यात झी 24 तासनं बागांची दुरावस्था हा मुद्दा हाती घेतलाय। आज ठाण्यातल्या बागांची स्थिती पाहूया। ठाण्याच्या राबोडी परिसरातील ही आहे केविला बाग। बागेत मुलांसाठी असंख्य खेळणी असतात, मात्र या बागेतील तर जवळपास सगळीच खेळणी चोरीला गेली आहेत। बागेसाठी रखवालदार नसल्यानंतर दुसरं होणार तरी काय? आणि उरलेल्या खेळण्यांची तर अशी प्रचंड दुरवस्था आहे। तसंच महापालिकेच्या जवळ असलेलं पाचपाखाडी टेकडी बंगला नाना नानी पार्कही पहा, याचीही काही वेगळी अवस्था नाही। या बागेमध्येच सुलभ शौचालय बांधण्यात आले, त्यामुळे फारसे आजी आजोबा या बागेकडे फिरकतही नाहीत। पालिकेने पूर्ण दुर्लक्ष केलेलं इकडे। कुठल्याही प्रकारचा पालिकेने या मैदानामध्ये काही केलेलं नाहीये। कुठला पालिकेचा अधिकारी किंवा कोणी इथे येऊन प्रत्यक्षातपणे काही पाहणी करून काय बगीच्याची काय दुरावस्था पाहिलेली नाहीये। टॉयलेट पण इथे हो, जवळ टॉयलेटची देखील निगा अतिशय घाणेरड्या पद्धतीने ठेवलेली आहे। तर बगीचांची दुरवस्था आम्ही लवकरच दूर करू असं आश्वासन मनपा प्रशासनानं दिलंय। झी 24 तासनं या प्रश्नी लक्ष घातल्यानंतर मनपा प्रशासन दुरवस्था दूर करण्याचं आश्वासन देतेय, मात्र महत्वाच्या प्रश्नांकडे मनपा दुर्लक्ष का करतेय याचं उत्तर मात्र मिळत नाही। झी 24 ताससाठी कपिल राऊत, ठाणे। झी 24 तास, एक पाऊल पुढे।